नमस्कार मित्रांनो, मी वैशू. काल फादर्स डे होता आणि यावर्षी मुलांनी पप्पांसाठी छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं होतं. नेहमी आपल्या कुटुंबासाठी धावपळ करणाऱ्या, आपल्या प्रत्येक आनंदासाठी झटणाऱ्या व्यक्तीला एक दिवस खास वाटावा म्हणून मुलं आणि मी मिळून हा दिवस सेलिब्रेट करायचं ठरवलं. यासाठी आम्ही वाशिममधील द रेस्टिक कॅफेला भेट दिली. कॅफेमध्ये पाऊल टाकताच तिथलं सुंदर इंटिरियर, मस्त लाइटिंग आणि प्रशस्त सिटिंग एरिया पाहून मन अगदी प्रसन्न झालं. शांत आणि आकर्षक वातावरणामुळे तिथे बसल्याबरोबरच दिवस खास होणार याची जाणीव झाली. सगळ्यात आधी आम्ही काही खास पदार्थ ऑर्डर केले. बर्गर, सँडविच, चिकन पॉपकॉर्न आणि थाय करी राईस. प्रत्येक डिशची चव खूपच अप्रतिम होती. मुलं तर प्रत्येक पदार्थ एन्जॉय करत होती आणि आम्हीही त्या क्षणांचा मनापासून आनंद घेत होतो. पण दिवसाचा स्टार ठरला तो लोटस बिस्कॉफ मिल्कशेक. अमोल यांनी पहिल्यांदाच हा मिल्कशेक ट्राय केला आणि हो, त्यांना तो इतका आवडला की प्रत्येक घोटानंतर त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणखी खुलून येत होतं. त्याचसोबत न्यूटेला मिल्कशेक तेही देखील खूप चविष्ट होते. खरंच या दोन्ही ड्रिंक्सनी आमचा अनुभव आणखी खास बनवला. यानंतर आम्ही एक नवीन डिश ट्राय केली आणि आता ती माझी फेव्हरेट बनली आहे. कधी-कधी नवीन गोष्टी ट्राय केल्यावर असे सुंदर सरप्राईज मिळतात ना, तसंच काहीसं झालं. आणि मग आली गोड शेवटची वेळ. आम्ही ब्लूबेरी स्नोफॉल आईस्क्रीम खाल्लं आणि सोबत एक खास कूलिंग ड्रिंक घेतलं होतं. हे ड्रिंक अमोलला इतकं आवडलं की ते खूपच खुश झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही खूप समाधान वाटलं. खरं सांगायचं तर आज मुलांकडून मिळालेली ही पार्टी त्यांच्यासाठी खूप खास होती. नेहमी मुलांसाठी आणि कुटुंबासाठी सर्व काही करणाऱ्या बाबांना जेव्हा मुलं स्वतःहून असा प्रेमाचा सरप्राईज देतात, तेव्हा तो आनंद शब्दात व्यक्त करणं कठीणच असतं. हा फादर्स डे आमच्यासाठी फक्त एक सेलिब्रेशन नव्हता, तर एक सुंदर आठवण होती. मुलं खुश होती, आम्ही खुश होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांचे पप्पा तर खूपच खुश होते. सर्वांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. टू ऑल द अमेझिंग डॅड्स आउट देअर. पुन्हाच भेटूया अशा नवीन व्लॉगमध्ये आणि आमच्या सुंदर अनुभवासोबत. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि शेअर नक्की करा. थँक यू सो मच ऑल ऑफ यू.